Okay, that means here today we will discuss unit number 4, phenol, ether and epoxide. ओके, त्यामधला पार्ट आपण आज ए पार्ट घेणार आहोत, फिनॉल. युनिट नंबर 4 पार्ट ए, फिनॉल. आता आपल्याला माहिती आहे फिनॉल आपण 12th मध्ये स्टडी केलेला आहे. फिनॉल इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड. बरोबर आहे की नाही? फिनॉलला दुसरं नाव जे आहे ते कार्बोलिक ऍसिड आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून एक कळालं की फिनॉल हा ऍसिडिक इन नेचरचा आहे. कसा आहे? ऍसिडिक इन नेचरचा. आता आपल्या स्क्रीनवर ही जी माहिती आहे ही आपल्याला जनरल माहिती दिलेली आहे की जी आपण वाचून घेऊ शकता. ओके, आता फिनॉल हा जो आहे हा ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड्स आहे. जशी आपण आता अल्कोहोलची डेफिनेशन केली होती, आपण म्हटलं की अल्कोहोल, फिनॉल दीज आर दी ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड. आणि मला वाटतं तुम्ही 12वीला ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड या हेडिंगच्या अंडरमध्येच आपण अल्कोहोल आणि फिनॉल स्टडी केलेला असेल कदाचित. ओके, दॅट मीन्स फिनॉल इज नथिंग बट द ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड. पण आता हा ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड आहे, पण पर्टिक्युलर कोणता आहे? ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड्स आहे. म्हणजे ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये यामध्ये OH ग्रुप आलेला आहे. म्हणजे आपण डेफिनेशन कशी करता येईल बघा. दी ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिक कंपाऊंड विच ऑब्टेन बाय रिप्लेसिंग one or more hydrogen atom from phenol, from benzene by same number of hydroxyl group. Same number of hydroxyl group. Such compound is known as a phenol or carbolic acid. म्हणजे सरळ इथे काय दिसतं आपल्याला की यामध्ये बेन्झिन रिंग जी आहे, आता आपल्याला माहिती आहे की बेन्झिन रिंग ही अशी बेन्झिन रिंग आहे. या बेन्झिन रिंग मध्ये फॉर्म्युल्यानुसार जर आपण विचार केला, ओके, इथे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, आणि या ठिकाणी प्रत्येक इथे काय असतो? हायड्रोजन आहे. प्रत्येकाच्या मध्ये काय झालेलं आहे? हायड्रोजन आलेलं आहे. ओके, C6H6. तर हा हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला या OH ग्रुपने, हायड्रॉक्सिल ग्रुपने, तर हा करस्पॉन्डिंग जो कंपाऊंड तयार होणार आहे त्याचं नाव आहे फिनॉल. त्याचं नाव काय आहे? फिनॉल. क्लिअर? म्हणजे ही जनरल बेसिक माहिती आपल्याला त्याच्याबद्दल असायला हवी, म्हणून आपण ती सांगत आहोत. त्याच्यानंतर हा ऍसिडिक नेचरचा आहे, नो डाऊट. हा ऍसिड आहे, पण कसा? वीक ऍसिड आहे. म्हणजे वीक ऍसिड जरी म्हटलं तरी शेवटी काय आला? तो ऍसिडिक नेचरचा आहे. त्याच्यानंतर तो कलरलेस आहे, सॉलिड आहे, आणि ज्यावेळेस आपण त्याला एअरमध्ये एक्सपोज करतो त्यावेळेस तो लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो नॉर्मल टेम्परेचरला, आणि सोबतच त्याचा कलर जो आहे तो कलर सुद्धा थोडासा चेंज होतोय, त्याचा ऑक्सिडेशन झाल्यामुळे कलर सुद्धा बदलतोय. ओके, ही जनरल माहिती तुमच्या मध्ये आपल्याला फिनॉलच्या बाबतीत असायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे फिनॉलचा ओडर जो आहे हा कॅरेक्टरिस्टिक्स ओडर आहे. पूर्वी तुम्ही लाल साबण बघितले असेल, लाईफ बॉय साबण, तर त्याचा जो ऑर्डर यायचा जवळपास तो फिनॉल सारखा ऑर्डर यायचा, त्यामध्ये फिनॉल असायचा. जो जुना पूर्वीचा, आता नवीन आलेला नाही, जुना पूर्वीचा लाईफ बॉय साबण जो होता जाडा लाल कलरचा, त्याचा स्मेल जो आहे तसा, म्हणजे याचा स्मेल थोडक्यात काय कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे, आपण तो स्मेल ओळखू शकतो असा त्याचा स्मेल आहे. नंतर हा स्पायरिंगली सॉल्युबल इन वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये काही पूर्णपणे टाकला की सॉल्युबल होईल असं नाही, काही प्रमाणामध्ये हा वॉटरमध्ये काय होतो? सॉल्युबल होतो. आणि त्याचं स्ट्रक्चर बघा कसं येतं. हे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, बेन्झिन रिंग, आणि त्याला काय? OH ग्रुप अटॅच आहे. आता प्रश्न असा आहे, त्याला एकच OH ग्रुप अटॅच असेल असं नाही. या ठिकाणी इथे सुद्धा हायड्रोजन रिप्लेस करून, इथे सुद्धा हायड्रोजन रिप्लेस करून OH असेल, इथे सुद्धा हायड्रोजन रिप्लेस करून OH असेल, असे OH यावर असू शकतात. ओके, मग याच आधारे, म्हणजे अकॉर्डिंग टू आपण असं म्हणू, नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट ऑन अ बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगवर जेवढे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्या आधारे याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. बघा, एक OH ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं मोनोहायड्रिक फिनॉल, जसं आपण अल्कोहोलमध्ये केलं तशा पद्धतीने. दोन हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, दोन OH ग्रुप असेल, डायहायड्रिक फिनॉल, आणि तीन असेल तर ट्रायहायड्रिक फिनॉल, असं आपल्याला त्याचं नाव देता येईल. लक्षात आलंय? ओके, नॉर्मल आपण फिनॉल हा एकच OH ग्रुप असलेला बघतो आणि स्टडी करतोय, पण आपल्याला इथे थोडीशी माहिती जी आहे ती आपल्याला मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. कारण एखादं आपल्याला असं की आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द एक्झाम्पल ऑफ डायहायड्रिक फिनॉल किंवा मोनोहायड्रिक फिनॉल, तर आपल्याला कळायला पाहिजे की मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे एकच OH ग्रुप असला पाहिजे, डायहायड्रिक मध्ये दोन OH ग्रुप असलेले पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी आपण हे घेत आहोत. लक्षात घ्या, मोनोहायड्रिक फिनॉल बघा, बेन्झिन रिंग त्याला एकच OH ग्रुप. आता कधी कधी काय होतं, बेन्झिन रिंग जी आहे त्याला एक CH3 असेल, त्याला आपण टोलून म्हणतो, आठवतं ना? त्याला काय म्हणतो? टोलून. आणि मग त्या ठिकाणी त्याला OH लावला तर तो होतो क्रिसॉल तयार.
मग आता या क्रेसॉलची 3 आपल्याला स्ट्रक्चर बघता येतात डिपेंडिंग अपॉन द पोझिशन. आपण 12th मध्ये शिकलोय. मला वाटतं मागच्या फर्स्ट सेमच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलंय की समजा आता आपण असं ही बेंझिन रिंग आहे, त्याला हा एक्स फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. मग ही जी पोझिशन असते त्याच्या समोरची फ्रंटची पोझिशन ही पोझिशन असते पॅरा पोझिशन. ही जी पोझिशन घेतली आपण यामध्ये ही असते ऑर्थो पोझिशन आणि ही जी पोझिशन असते ही आहे मेटा पोझिशन. मग या पोझिशनवर इतर ग्रुप कसा अटॅच आहे, कोणत्या पोझिशनला त्यानुसार नाव. फॉर एक्झाम्पल नाव इन दिस क्रेसॉल यामध्ये पहा हे जे एकमेकाच्या हे जे आहेत OH ग्रुप आणि CS3 ग्रुप हे कसे आहेत ऑर्थो पोझिशनला आहे. हे बघा ना ऑर्थो पोझिशन ही आणि ही ऑर्थो पोझिशन ऑर्थो पोझिशनला आहे म्हणून याचं नाव काय दिलं ऑर्थो क्रेसॉल. या ठिकाणी हा OH ग्रुप आणि हा CS3 ग्रुप इथे बघा यामध्ये मेटा पोझिशनला हे पोझिशन आहे मेटा पोझिशन आहे म्हणून मेटा क्रेसॉल आणि हे पॅरा पोझिशन म्हणून पॅरा क्रेसॉल. म्हणजे थोडक्यात काय आहे डिपेंडिंग अपॉन दी पोझिशन ऑफ अनदर फंक्शनल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप त्यावरून त्याचे आपल्याला नावं वेगवेगळ्या प्रकारे देता येईल. पण तिन्ही एक्झाम्पल जे आहेत ते क्रेसॉलचे यामध्ये एकच OH ग्रुप आहे दॅट मीन्स इज नोन ॲज अ मोनोहायड्रॉक्सी और मोनोहायड्रिक फिनॉल. क्लिअर. ओके. व्हॉट अबाउट डायहायड्रिक फिनॉल. डायहायड्रिक फिनॉल मध्ये आपण बघू आता डायहायड्रिक फिनॉल मध्ये 2 OH ग्रुप असणार. किती 2 OH ग्रुप बघा दिसतात दोन. आता ही पोझिशन वर नाव चेंज झालेलं आहे. 2 पोझिशन जर या ऑर्थो पोझिशन असेल त्याला कॅचोल म्हणायचं. ही पोझिशन जर यामध्ये मेटा पोझिशन असेल त्याला रेसिप्रोसिनॉल म्हणायचं आणि ही पोझिशन जर OH फ्रंटला असेल म्हणजे पॅरा पोझिशनला असेल तर हायड्रोक्विनॉल असं याला नाव आपल्याला या ठिकाणी देता येईल. मग आता याच्यावर कसं असतं बघा काय असतील खाली तुम्हाला पर्याय असेल ए ऑर्थो क्रेसॉल, बी मी प्रश्न सांगतो अगोदर पर्याय देतो तुम्हाला मग तुम्हाला लक्षात येईल कॅचोल, ओके, सी मेटा क्रेसॉल, डी नन ऑफ दिस. ओके. आता याच्यात एक म्हणजे ऍड करतोय. ओके. आता याच्यात नाव कसं असेल नाव प्रश्न कसा असेल बघा प्रश्न असेल की विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स ॲज अ डायहायड्रिक फिनॉल. खालीलपैकी कोणता हा डायहायड्रिक फिनॉल. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डायहायड्रिक फिनॉल. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे डायहायड्रिक फिनॉलचं आहे. कोणतं. ए ऑर्थोक्रेसॉल आहे, बी कॅचोल आहे, सी मेटाक्रेसॉल आहे आणि डी नन ऑफ दिस आहे. असे पर्याय येतील. मग इथं उत्तर काय येईल आपल्याला. आता इथे दिसेल आपल्याला ऑर्थो म्हणजे याचा अर्थ 2 ग्रुप असं वाटतं आपल्याला पण हा काय आहे हा मोनोहायड्रिक आहे. म्हणजे याचं उत्तर जे येईल हे येईल बी कॅचोल की ज्यामध्ये काय असेल 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असेल 2 OH ग्रुप त्यामध्ये असेल. म्हणजे असे MCQs आपल्याला याच्यावर तयार करता येईल आणि आमचे असेच MCQ तुम्हाला परीक्षेत सुद्धा विचारल्या जातील. त्यासाठी आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. चला आपण पुढे वळू. आपला तिसरा जो आहे ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणजे 3 OH ग्रुप आहे. तुमच्या नावावरून तर लक्षात आलं असेल तुम्हाला. 3 OH ग्रुप त्यामध्ये आहे. 3 OH ग्रुपच्या पोझिशन नुसार आता त्याचं नाव दिलेलं आहे. आपल्याला समोर दिसतच आहे की 3ही OH ग्रुप जर एकमेकाच्या आपण मेटा पोझिशन जर कन्सिडर केल्या त्या मेटा पोझिशनला म्हणजे इथे ओके तो फ्लोरोग्लिसरॉल असं नाव देत आहेत आपल्याला. त्याच्यानंतर ही जर तिन्ही पोझिशन जी आहे त्या कंटिन्यू असेल ऍडजस्टंट कार्बनलाच तिन्ही OH ग्रुप या ठिकाणी आपल्याला लिंक मध्ये दिसतात तर त्यामध्ये पायरोगॅलोल असं नाव देता येईल. आणि ह्या पोझिशन जी आहे ती 1 आणि 2 ला आणि 4 पोझिशनला असेल तर त्याच्यानुसार त्याला नाव दिलेलं आहे 1, 2, 4 ट्राय. अशा पद्धतीने आपल्याला नावं काय देता येईल. क्लिअर. म्हणजे ह्याला ट्रायहायड्रिक फिनॉल जस्ट क्लासिफिकेशन आणि तिचे एक्झाम्पल्स आपल्याला माहित पाहिजे कारण यावरती एखादा MCQ आपल्याला मिळू शकतो. ओके. आता आपण आपल्या यामध्ये सिलेबसला आपल्याला स्टडी करायचा आहे मोनोहायड्रिक फिनॉल. आपल्याला घ्यायचा आहे मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे बेन्झीन रिंग आणि त्याला एक OH ग्रुप हा जो आहे फिनॉल हा फिनॉल आपल्याला इथे काय करायचा होता स्टडी करायचा इथे आपल्याला यामध्ये शिकायचा आहे. ठीक आहे. मग बघू आपण त्याचे एक एक. आता फिनॉल म्हणजे काय कळालं आम्हाला. मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे काय येईल मग. The organic hydroxy compound which are obtained by replacing only one hydrogen atom from benzene by one hydroxyl group is known as is called as monohydric phenol or phenol. त्याचं स्ट्रक्चर वगैरे आपण वरती बघितलं जिथे त्याचे स्ट्रक्चर्स आहे त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपण बघितल्या. आता आपण काय करू त्याची मेथड्स ऑफ प्रिपरेशन घेऊ. दॅट मीन्स हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल. फिनॉल कसा तयार करता येईल ह्या आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे.
याच्या दोन मेथड्स आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. दोन सिंथेसिस, दोन प्रिपरेशन रिॲक्शन्स फिनॉलचे ते आपल्याला घ्यायचे आहे की ज्या तुम्ही ऑलरेडी 12th मध्ये स्टडी केलेल्या आहेत, त्याच आहे, वेगळ्या नाही. बघा, फर्स्ट फ्रॉम ॲनिलीन अँड सेकंड फ्रॉम क्युमिन. क्युमिन इज ऑल्सो नोन ॲज अ आयसोप्रोपिल बेन्झिन. नावातच दिसतं आयसोप्रोपिल बेन्झिन. म्हणजे प्रोपिल ग्रुप आहे, त्या आयसो पोझिशनला काय आहे, बेन्झिन रिंग अटॅच आहे. सरळ सरळ असं त्याचा अर्थ. ठीक आहे, बघू आपण वन बाय वन. सो क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन पासून फिनॉल कसं तयार आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर बघा, सिंपल रिॲक्शन्स आहे. हे हा घेतला ॲनिलीन आपण. ॲनिलीन म्हणजेच काय आहे, हा ॲरोमॅटिक अमाइन आहे. बेन्झिन रिंग आणि त्याला NH2 ग्रुप. बेन्झिन रिंग आणि त्याला NH2 ग्रुप. ओके, दिस ॲनिलीन react with NaNO2 and HCl, excess of HCl at ice cold condition. कोल्ड कंडिशन. बघा, हे आपली ही रिॲक्शन अगोदरच्या युनिटमध्ये आली होती. त्या ठिकाणी इथे चुकून हॉट लिहिण्यात आलं होतं. मी त्यावेळेस म्हटलं तुम्हाला की ते 0 to 5 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर असतं, ते करेक्शन तुम्हाला करायचं आहे. अगोदरच्या युनिटमध्ये ही रिॲक्शन आपली येऊन गेली. ओके, असो क्लोरोबेन्झिनच्या प्रिपरेशनमध्ये कदाचित आली असेल ती रिॲक्शन्स. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलं की व्हेन ॲनिलीन रिॲक्ट विथ NaNO2 and excess of HCl at 0 to 5 degree Celsius, that means in cold condition. So it first gives benzene diazonium chloride. आता ही रिॲक्शन कशी होती हे सुद्धा मी मांडलं होतं, परत एकदा सांगतोय. बघा, हा ज्यावेळेस NaNO2 HCl रिॲक्ट होतो या कंडिशनला, सो इट गिव्स, यामध्ये आपल्याला मिळतंय HNO2. काय मिळतं आपल्याला, HNO2 आणि प्लस यामध्ये तयार होतो NaCl सॉल्ट. ओके, असो, हा जो हा महत्वाचा, हा तयार झाला HNO2. ओके, HNO2 इज नथिंग बट, आपण हे डिस्कस केलं होतं. HNO3 जर म्हणत असाल तुम्ही, तर त्याला आपण म्हणतो नायट्रिक ऍसिड. कोणता, HNO3, नायट्रिक ऍसिड. ओके, आपण बऱ्याच वेळेस बोललेलो आहे की ज्यावेळेस अशा ऍसिड मधला एक ऑक्सिजन जर कमी होत असेल, तर हा जो IC शब्द आहे शेवटचा तो काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी लावायचा OUS. म्हणजे याचं नाव येईल मग, हा नायट्रिकच्या ऐवजी नायट्रस, काहीला हा नायट्रस ऍसिड. ओके, हा HNO2 म्हणजे हा झाला नायट्रस ऍसिड. ओके, हा जो नायट्रस ऍसिड आहे, दिस नायट्रस ऍसिड रिॲक्ट विथ दिस ॲनिलीन. ॲनिलीन सोबत तो रिॲक्ट होतो. कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. हा O डबल बॉन्ड नायट्रोजन आणि त्याला OH, हा असं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे HNO2 चा. बघा, 2 ऑक्सिजन दिसतात आपल्याला, एक नायट्रोजन एक हायड्रोजन, हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा ऑक्सिजन जो आहे हा या 2 हायड्रोजनला रिमूव्ह करतोय. काय झालं, पर्याय रिमूव्ह वॉटर मॉलिक्युल्स. आणि हा जो HNO हा जो आहे हा इथे अटॅच होतो. सेम टाइम त्याच वेळेस आपण एक्सेस ऑफ HCl घेतलेला आहे, तर हा सुद्धा एक वॉटर मॉलिक्युल्स इथे काय होईल, रिमूव्ह होईल आणि पर्यायाने हा Cl त्याची जागा घेईल. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस हा OH ग्रुप निघून गेला, त्यावेळेस इथे जो डबल बॉन्ड असतो नायट्रोजन आणि हा डबल बॉन्ड नायट्रोजन, इथे ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतोय. पण एक्सेस ऑफ HCl असल्यामुळे तो त्याच्या काय होतो, हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला नायट्रोजन आहे, त्यामुळे हा निगेटिव्ह क्लोरीन यासोबत अटॅच होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला हा मिळाला बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. हा सॉल्ट आहे. बेन्झिन डायझोनियम क्लोराईड हा काय, सॉल्ट आहे. हा सॉल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतोय. ओके, कशी रिॲक्शन झाली समजलं. नाउ दिस बेन्झिन डायझोनियम क्लोराईड अंडरगो ऍसिड हायड्रोलायसिस. याचा आपण ऍसिड हायड्रोलायसिस डायल्यूट H2SO4 वापरलाय, म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस त्याचं होईल. पर्यायाने या ठिकाणी जर विचार केला आपण, हा पार्ट एवढा काय होईल, रिमूव्ह होईल. या ठिकाणी येईल OH आणि या ठिकाणी येईल H. वॉटर मधला H2O हा जो H2 आहे, या H2O मधला या ठिकाणी OH ग्रुप येईल की जो आपल्याला फिनॉलला अटॅच झाला दिसतो, हे बघा. आणि नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होईल आणि या ठिकाणी H आणि हा उरलेला HCl. म्हणजे आपल्याला हा तयार झाला फिनॉल. ओके, हा मिळाला आपल्याला फिनॉल. रिॲक्शन कशी आहे लक्षात आलं. म्हणजे फर्स्ट ॲनिलीन रिॲक्ट विथ NaNO2 प्लस एक्सेस ऑफ HCl ॲट कोल्ड कंडिशन. Then it first gives benzene diazonium chloride, which on acid hydrolysis it gives phenol. त्याचा acid hydrolysis नंतर आपल्याला काय मिळेल, फिनॉल मिळेल. क्लिअर, इज द ॲनिलीन पासून. आता आपल्याला घ्यायचंय फ्रॉम क्युमिन, दॅट मीन्स आयसोप्रोपिल बेन्झीन.
आता हे कसं नाव आलं तुम्हाला समजून सांगतो बघा. CH3 CH3 बघा हा जो आहे आणि या ठिकाणी एच असेल याला काय म्हणतो आम्ही प्रोपेन. पण आता सिंपल सरळ लक्षात घ्या, हा एच निघून गेला, इथला एक एच निघून गेला, या कार्बनचा एक हात फ्री झाला, म्हणजे हा ग्रुप कोणता येतो? आयसोप्रोपिल ग्रुप. कळतंय ना सगळ्यांना? हा ग्रुप कोणता येतो? आयसोप्रोपिल. याला जर बेन्झीन रिंग अटॅच केली तर हा काय तयार होईल? हा कोणतं कंपाऊंड तयार होईल? हा होईल आयसोप्रोपिल बेन्झीन कंपाऊंड तयार. ओके, काय होईल? आयसोप्रोपिल बेन्झीन. आणि या आयसोप्रोपिल बेन्झीन याचंच नाव जे आहे ते नाव आहे क्युमिन. काय नाव आहे त्याचं? आयसोप्रोपिल बेन्झीनचं नाव काय आहे? क्युमिन हे त्याचं नाव आहे. हे आपल्याला यामध्ये लक्षात आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस याचा प्रश्न असतो की क्युमिन इज नथिंग बट, खाली पर्याय असेल, खाली पर्याय आयसोब्युटिल बेन्झीन ए, आयसोप्रोपिल बेन्झीन बी, ठीक आहे, एखादा असेल एन प्रोपिल बेन्झीन सी, असे पर्याय त्यामध्ये असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आयसोप्रोपिल बेन्झीन हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. सो आता आपण प्रिपरेशन रिएक्शन्स बघू कशी फिनॉल तयार होतं याच्यापासून. नाव दिस आयसोप्रोपिल बेन्झीन अंडरगोज ऑक्सिडेशन. याचं काय होतं? ऑक्सिडेशन. याचं काय करायचं आपल्याला? सिंपल ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ, या ठिकाणी आपलं कोबाल्ट नॅप्थेलेट हा एक आपल्याला या ठिकाणी काय करायचं? यूज करायचा ॲज कॅटलिस्ट ॲट अबाउट 403 केल्विन टेम्परेचर इन अल्कलाइन मीडियम. म्हणजे आता अल्कलाइन मीडियम याचा अर्थ काय? इथे अल्कली असेल, KOH NaOH अशी अल्कली या ठिकाणी घ्यायची आहे. 403 केल्विनला कोबाल्ट नॅप्थेलेटच्या प्रेझेन्समध्ये हा क्युमिन जो आहे हा आपल्याला एअरमध्ये काय करायचं आहे? ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करायचा आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होईल बघा, CH3 CH आणि CH3 हे स्ट्रक्चर असं आहे. हे आपल्याला आयसोप्रोपिलचं स्ट्रक्चर असं दिसतंय आपल्याला. हे आयसोप्रोपिलचं स्ट्रक्चर आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे आयसोप्रोपिलचं, यामध्ये काय आहे? हा आयसोप्रोपिल बेन्झीन रिंग त्याला अटॅच आहे. ओके. आता काय होतं? हा ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेक करतो आणि या ठिकाणी परऑक्साईड फॉर्म यामध्ये येतोय. मग असं जे असतं ना, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हा जो आहे हा ऑक्सिजन मॉलिक्यूल झाला मित्रांनो. पण ज्यावेळेस सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि इकडे एक सिंगल बॉन्ड असेल तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे याला म्हणायचं परऑक्साईड फंक्शनल ग्रुप. कोणता? परऑक्साईड फंक्शनल ग्रुप. इथे जर हायड्रोजन असेल दोन्ही साईडनी, आम्ही याला हायड्रोजन परऑक्साईड म्हणतो. आठवतं का बघा? याला काय म्हणतो? हायड्रोजन परऑक्साइड्स. ठीक आहे. सो तर हा जो परऑक्साइड्स आहे, हा जो परऑक्साइड्स आहे याला म्हणजे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. कारण एका साईडने क्युमिन रिंग आहे आणि एका साईडने हायड्रोजन आहे. एका साईडने क्युमिन रिंग आहे, एका साईडने, म्हणून नाव दिलं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. नाव दिस क्युमिन हायड्रोपरऑक्साईड अंडरगोज ऍसिड हायड्रोलायसिस. याचं काय करायचं? ऍसिड हायड्रोलायसिस करायचं आपल्याला. आता ऍसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर यामध्ये काय होईल? सॉरी, नेट बंद झालं का ग? नाही. ओके ओके. हॅलो, माझा आवाज येतो? हो सर. ओके 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 ओके. फ्रॉम क्युमिन, म्हणजे क्युमिन फर्स्ट रिॲक्ट विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठला घेतला? हा एअर मधला ऑक्सिजन आहे, सिंपल. ओके. इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थेलेट अँड 403 केल्विन इन अल्कलाइन मीडियम इट फर्स्ट गिव्स क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, म्हणजे हा परऑक्साईड फॉर्म झालाय. नाउ दिस क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, मग हा क्युमिन हायड्रोपरऑक्साईड जो आहे याचा ऍसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. काय करायचं? ऍसिड हायड्रो, म्हणजे परत ही रिॲक्शन कशी येईल बघा. याचं ऍसिड हायड्रोलायसिस करायचं म्हटल्यानंतर सिंपल आहे, सरळ सरळ. हा या ठिकाणचा पेन, हा जो या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक होतोय. ठीक आहे. हा यामध्ये हा जो CH3 आहे, हा OH ग्रुप जो आहे, या OH ग्रुप या रिंगला अटॅच होईल आणि पर्यायाने हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. म्हणजे काय झालं? CH3 C सिंगल बॉन्ड आहे, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, म्हणजे C डबल बॉन्ड हो CH3. म्हणजे बघा, CH3 C डबल बॉन्ड हो CH3 असे यामध्ये काय होईल? कीटोन तयार होईल. ठीक आहे. आपल्याला कीटोनचं घेणं नाही इथे, हा बाय प्रॉडक्ट झाला आपला. पण OH ग्रुप या रिंगला अटॅच झाला इथे, म्हणजे काय तयार झालं? फिनॉल. ओके. काय तयार झालं? फिनॉल. म्हणजे अशी ही सिंपल रिॲक्शन्स यामध्ये आपल्याला काय करता येईल? पाहता येईल. When cumin react with oxygen, it first gives cumin hydroperoxide, which on acid hydrolysis it gives phenol. त्याचा ऍसिड हायड्रोलायसिस काय मिळेल आपल्याला? फिनॉल मिळेल. म्हणजे अशी ही
प्रिपरेशन रिॲक्शन बघा, दोन प्रिपरेशन रिॲक्शन्स आहे. फर्स्ट फ्रॉम ॲनिलीन, सेकंड फ्रॉम क्युमिन. आता आपल्याला एक 12th मध्ये प्रश्न होता, एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल किंवा एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ अमाइन, असे दोन प्रश्न तुम्हाला 12th मध्ये तुम्ही अभ्यास केला असेल. एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल, फिनॉलचं ॲसिडिक नेचर काय दाखवतो ते आपण थोडक्यात आपण इथे बघणार आहोत. ओके, आता तसंही आपल्याला माहिती आहे की फिनॉल इज ऑल्सो नोन एज कार्बोलिक ॲसिड. फिनॉलचं दुसरं नाव काय? कार्बोलिक ॲसिड. म्हणजे त्याच्या नावातच ॲसिड आला, कार्बोलिक ॲसिडच्या नावातच काय आला? ॲसिड आला. ओके, नाऊ मग ॲसिडिक नेचरसाठी त्याचे कोणकोणते कारण आहेत किंवा इट ॲक्ट्स ॲज ॲसिड. तर पहिलं कारण बघा, जर आपण त्यामध्ये ब्ल्यू लिटमस टाकला तर तो काय होतो? रेड होतो. आता ब्ल्यू लिटमस रेड होतो म्हणजे याच्यामध्ये बघा, बऱ्याच जणांना एक कन्फ्युजन असतं की हा ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस जो आहे तो रेड होतो का बेसमध्ये होतो? ॲसिडमध्ये होतो का बेसमध्ये होतो, हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. म्हणजे आपण लिटमसच्या बाबतीत, टेस्टच्या बाबतीत ह्या जे कन्फ्युजन असतं तर सरळ सरळ यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, ब्ल्यू लिटमस जे आहे, ब्ल्यू लिटमस म्हणजे आपण त्याला म्हणतो निळा. ब्ल्यू म्हणजे निळा. ओके, आणि रेड जो आहे हा आहे ॲक्च्युली लाल किंवा याला म्हणतात तांबडा. जे मराठी मीडियमला होते त्यांनी ऐकलं असेल हा शब्द, तांबडा म्हणजे लाल. मग हे लक्षात कसं ठेवायचं आहे की ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस हा रेड होतो. तर सरळ सरळ ॲसिडचा आ घ्यायचा आपल्याला, ब्ल्यूचा नी घ्यायचा आहे आणि तांबड्याचा ता घ्यायचा आहे. म्हणजे हे नाव येतं मग अनिता. म्हणजे अनिता हा शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला म्हणजे काय, ॲसिडमध्ये निळा लिटमस हा काय होतो? तांबडा होतो. म्हणजे ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस हा काय होतो? रेड होतो. असं आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये ते एक आपण क्ल्यू म्हणून आपल्याला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. सो मग यामध्ये काय होतं, ब्ल्यू लिटमस हा रेड होतो म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे महत्वाचा ॲसिडिक कॅरेक्टर असलेले पॉईंट कोणता असतो? आपल्याला आम्ही 12वीला आयनिक इक्विलिब्रियम नावाचा चॅप्टर तुम्ही शिकला असेल किंवा ॲसिड बेस कॅरेक्टर आपण शिकलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू भरपूर सायंटिस्ट त्यामध्ये अरेनियस थिअरी बघितली आपण, लेविस अँड ब्रॉन्स्टेड थिअरी, लॉरियन ब्रॉन्स्टेड थिअरी, लेविस थिअरी, ॲसिड बेस थिअरी हे आपण शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये अरेनियस काय म्हणतो, जर एखादा कंपाऊंड आपण पाण्यात टाकला तर आणि तो जर एच पॉझिटिव्ह देत असेल आपल्याला तर तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. हे तुमचं सगळ्यांचं झालेलं आहे. तो काय करतो? ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. मग इथेही तसंच होतं. हा ज्यावेळेस पाण्यात आपण डिझॉल्व्ह केला, इट गिव्ज एच पॉझिटिव्ह, म्हणजेच एच पॉझिटिव्ह देतो म्हणजे याचा अर्थ काय, रिमेनिंग पार्ट जो उरतो तो फिनॉक्साईड उरतोय. रिमेनिंग पार्ट जो उरतो तो फिनॉक्साईड. इथे रिॲक्शन दाखवतो लागलं तर बघा, हा पाण्यात टाकला तर यामध्ये आपल्याला हा फिनॉक्साईड मिळतो. आणि हा फिनॉक्साईड जो आहे, हा जो फिनॉक्साईड आहे अनायन, हा मोर स्टेबल आहे. हा काय आहे? मोर स्टेबल आहे. समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की हा इझिली एच पॉझिटिव्ह देऊ शकतो आणि जो इझिली एच पॉझिटिव्ह देऊ शकतो अकॉर्डिंग टू अरेनियस ॲक्ट्स ॲज ॲसिड, म्हणजे हा ॲसिड आहे. बरं, पुढचा पॉईंट बघू आपण या ठिकाणी, डिझॉल्व इन अल्कली. अल्कलीमध्ये आपल्याला जर याला डिझॉल्व केलं, आपल्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स माहिती आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स आपण चांगल्या प्रकारे स्टडी केलेली आहे. कशा पद्धतीनं? द ॲसिड रिॲक्ट विथ बेस, देन इट गिव्स सॉल्ट अँड वॉटर. ही रिॲक्शन आपण स्टडी केलेली आहे, माहिती आहे आम्हाला. ओके, मग आता समजा मी एक्स हा कंपाऊंड जर या बेस सोबत रिॲक्ट केला, समजून घ्या व्यवस्थित हा, एक्स हा कंपाऊंड बेस सोबत रिॲक्ट केला आणि मला यामध्ये जर सॉल्ट मिळालं आणि वॉटर मिळालं किंवा सॉल्ट मिळालं, तर याचा अर्थ एक्सचं नेचर कोणतं आहे? कोणते नेचर असेल याचं? ॲसिडिक, राईट? हो की नाही? किंवा उलट म्हणा, जर समजा मी ॲसिड जो आहे तो मी या वाय सोबत रिॲक्ट केलं आणि मला सॉल्ट आणि वॉटर मिळालं, त्याचा अर्थ या वायचं नेचर कोणतं असेल? बेसिक. म्हणजे सिंपल आपल्याला ही रिॲक्शन्स माहित आहे, ॲसिड बेस रिॲक्शन. मग सेम की अल्कली जी आहे, अल्कली ही बेसिक कॅरेक्टर दाखवते. मग जेव्हा फिनॉल आपण अल्कली सोबत म्हणजे बेस सोबत रिॲक्ट करतो, देन इट गिव्ह सॉल्ट. म्हणजे फिनॉक्साईड, सोडियम फिनॉक्साईड नावाचा सॉल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ जो फिनॉल आहे तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो, हे इथे क्लिअर होतं. याला 3 पॉईंट झाले जवळपास. मागाचा पॉईंट जो फिनॉल इज वीकली ॲसिड. आता हे कसं समजेल बघा, पीएचच्या बाबतीत जर याचं बघितलं आपण,
ज्या वेळेस मी म्हटलं एच पॉझिटिव्ह आणि डोनेट केला, हा एच पॉझिटिव्ह केला, त्यावेळेस आपल्याला मिळते बेन्झीन रिंग आणि त्याला OH ग्रुप हा मिळतो आपल्याला, बरोबर आहे. त्याला OH ग्रुप नाही, O ग्रुप, म्हणजे याला म्हटलं आपण फिनॉक्साइड आयन, याला काय म्हणतो आपण फिनॉक्साइड आयन, इथे दिलं फिनोलेट आयन किंवा फिनॉक्साइड आयन C6H5O. तर हा जो आहे एच पॉझिटिव्ह डोनेट केल्यानंतर हा फिनॉक्साइड आयन फिनोलेट आयन तयार होतोय. या ठिकाणी याचा जो पीएच आहे, याचा पीएच हा कसा आहे, कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे यामध्ये, की आपण म्हणू पीएच कमी म्हटल्यापेक्षा पीएच हा 1 2 3 4 अप टू 7 असेल, म्हणजे 7 पेक्षा कमीच म्हणू आपण, 7 नाही म्हणता येणार आपल्याला. तर ती सगळे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो, सगळी काय करतात ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. तर हाही दाखवतो, पण हा मूव टुवर्ड्स बेसिक कॅरेक्टर, म्हणजे हा वीक ऍसिड आहे. हा काय वीक ऍसिड आपल्याला या ठिकाणी यामध्ये याचं पाहायला भेटतो. म्हणजेच थोडक्यात काय आहे, हा ऍसिड आहे हे इथेही सुद्धा या पॉईंट वरून काय झालं क्लिअर होतंय. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी दिलं, ज्या वेळेस हा फिनॉक्साइड एच पॉझिटिव्ह देतो, आपण म्हटलं फिनॉल हा एच पॉझिटिव्ह देतो, तेव्हा कोणता आयन तयार होतो, फिनॉक्साइड. मग आता आपला विषय असा आहे की एच पॉझिटिव्ह कोण इझिली देईल, जो जेव्हा एच पॉझिटिव्ह डोनेट केल्यानंतर रिमेनिंग पार्ट जो आहे तो स्टेबल असेल तर रिमेनिंग पार्ट याचा काय होतो, रेझोनेटिंग फॉर्म जर याचा बघितलं तर बघा हा रेझोनेटिंग फॉर्म याचा असा स्टेबल राहतो. म्हणजे ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो थ्रू आउट दी रिंग. म्हणजे हा रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला 1 2 3 4 रेझोनन्स स्ट्रक्चर देतो, आणि जेवढी रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त देतो याचा अर्थ तेवढा तो काय आहे, मोर स्टेबल आहे याचा अर्थ असा होतो. म्हणजे एच पॉझिटिव्ह हा इझिली देऊ शकतो, एच पॉझिटिव्ह देऊ शकतो, म्हणजे हा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. असं या सगळ्यावरून आपल्याला याच्यामध्ये या 4-5 पॉईंटच्या आधार आपल्याला क्लिअर करता येईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. फिनॉलच्या रिॲक्शन्स आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिला जो पार्ट होता तो प्रिपरेशन रिॲक्शनचा बघितला आपण, त्यामध्ये दोनच प्रिपरेशन आहे, फ्रॉम ॲनिलीन फ्रॉम क्युमिन. नंतर ऍसिडिक कॅरेक्टर कसं आहे आपण ते 4 पॉईंटच्या आधारे बघितलं. आता आपल्याला बघायचे आहे रिॲक्शन्स. तर मित्रांनो, जर आता हे एका मिनिटात बंद पडलं तर परत सगळ्यांनी एक 5 मिनिटासाठी परत काय करायचं आहे, रिजॉईन व्हायचं, सगळ्यांनी व्हायचंय, लक्षात घ्या. आपण सगळ्यांनी म्हणतो, सगळे रिजॉईन होत नाही. त्यामुळे काय करा, ज्यावेळेस एका मिनिटात आता हे बंद होईल त्यावेळेस सगळ्यांनी परत काय करायचं, रिजॉईन होण्यासाठी थोडा वेळ तसं लागू द्या, पण रिजॉईन व्हा. ओके. चला, आपला पार्ट कोणता आता, रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. फिनॉलच्या रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या. 4 प्रकारच्या रिॲक्शन्स यामध्ये फिनॉलच्या आपल्याला स्टडी करायच्या. एक कार्बोक्सिलेशन, आता इथे नावातच दिले, म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप तिथे आपल्याला ऍड करायचं सरळ सरळ. त्याचं नाव आहे त्या रिॲक्शनचं कोल्वेज रिॲक्शन, नावा सायंटिस्टच्या नावावरून कोल्वेज रिॲक्शन. नंतर घ्यायची फ्राईज रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट आहे म्हणजे तिथल्या तिथे फक्त ग्रुप काय होतात, चेंज होतात, पोझिशन बदलते, ग्रुपची ॲटमची ग्रुपची पोझिशन त्या रिंगवरची बदलते.